वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार विविध विभागातील 441 पदांच्या वेतन श्रेणीमध्ये होणार सुधारणा। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे व्हिडिओज, त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे संपूर्ण व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज, या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाची आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर जी वेतन त्रुटी निवारण समितीने जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये विविध विभागातील तब्बल 441 पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। तर बघूया असे कोणते पद आहेत की ज्यांच्यामध्ये वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। तर राज्य वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार राज्यातील विविध विभागातील तब्बल 441 संवर्गातील पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या शिफारशी राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत। दिनांक 1 जानेवारी 2016 पासून 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी या केंद्र तसेच राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या आहेत। परंतु सदर 7व्या वेतन आयोगामध्ये काही पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या। सदर वेतन त्रुटीचे निवारण करण्यासाठी माननीय मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेली वेतन त्रुटी निवारण समितीने अहवाल हा राज्य सरकारकडे दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी सादर केला होता। सदर अहवालामध्ये सुधारित वेतन श्रेणीबाबत विवरणपत्र 1 व जोडपत्र 2 सादर करण्यात आलेले आहेत। सदर समितीने शिफारशी केलेल्या 441 पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अहवालास राज्य शासनाकडून आता दिनांक 13 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। मग आहेत ते विविध विभागातील समान पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा। राज्यातील विविध विभागांतर्गत कार्यरत समान पदांच्या वेतन श्रेणीमध्ये तफावती दूर करून समान वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस सदर समितीकडून करण्यात आलेली आहे। तसेच एकाकी पदाच्या संदर्भात S27 म्हणजे S27 पेक्षा अधिक वेतन श्रेणीची जी अट आहे ती रद्द करण्याची शिफारस सदर समितीकडून करण्यात आलेली आहे। पदोन्नतीनंतर वेतन कमी होत असल्यास सुधारित वेतन श्रेणी। तर काही पदांना पदोन्नतीनंतर वेतन कमी होते, अशा पदांना सुधारित वेतन श्रेणी देण्याची शिफारस सदर समितीकडून करण्यात आलेली आहे। सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मग कधीपासून मिळणार? तर सदर सुधारित वेतन श्रेणी ही दिनांक 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या लागू करण्याची तर प्रत्यक्ष शासन आदेश निर्गमित झाल्यापासून सुधारित वेतन श्रेणीचा लाभ अनुदेय करण्यात येणार असल्याची बाब त्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत सुधारित वेतन श्रेणी या बाबतीत जनरली जी एक समिती गठीत करण्यात आली होती मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली, त्या समितीने आपला अहवाल सादर केलेला असून या अहवालानुसार विविध अशा विभागातील 441 पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। नक्कीच हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळेच अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली सर्वांची आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।